Steak, house full of gay. अक्षय वाकोडीच्या घरी आलेलो आहे आज आम्ही. तर आता छोटासा कार्यक्रम आहे, घरगुती कार्यक्रम असणार आहे. घरगुतीच लोक असं म्हणजे गेम्स वगैरे खेळणार आहे आणि मोठा साऊंड आणलेला आहे आणि नाचणार आहोत, फुल ऑन धमाल करणार आहे. आणि आमची दुसरी जी गँग राहिली होती ती पण आता पोहोचले इथे. तर सगळ्यात नाचतायला पण बघूया काय चालेल. खूप नाचलोय भयंकर. आणि आम्ही नेहा म्हणजे ज्यांची होणारी नवरी आहे तिच्या घरी पण गेलो होतो. जाम धमाल केली आम्ही, बेकार नाचलो. आणि आता फुल असं पाणी हवं, डिहायड्रेशन. आणि आता खाणार आहोत आम्ही मटन आणि मांडे आहेत मेन म्हणजे. आणि मांडे मी पहिल्यांदाच खाणार आहे. तर सगळी पंगत नॉनव्हेजवाली इकडे बसली आहे आणि त्याच्यानंतर आम्ही गेम्स पण खेळणार आहोत. डेंजर. क्या एक्टिंग कर रहा है? हाँ, क्या एक्टिंग कर रहा है? भरपूर नाचलोय, भरपूर जेवण केलं आणि आता सगळे मस्त एका रूममध्ये बसलोय. तर सगळ्या पोरांची सोय राहण्याची तिकडे केली आहे, पण इतके दमलेत की सगळे इथेच पडले. बाकी इकडे सगळे कैदी नंबर 420. येस, कैदी नंबर 420. प्रगत मला म्हणतोय तू आधी काळी होतीस आणि आता गोरी झालीस. दिख रहे वही है. मी गोरीच आहे आधीपासून. काली थी. नाही बोलला होता ना, आइसक्रीम से मरते लोग. नाही बोलला होता. तुम्हारे हिसाब से तुमको पता नहीं है कौन हो सकता है माफिया? जो लोग मेरा रीजनिंग देख सुन मेरा जो भी सिविलियंस है उनका एम है कि माफिया ढूंढना है हर एक राउंड में. सकाळचे 11 वाजलेत. 11 नाही, किती वाजलेत? सकाळचे 11:15 वाजलेत आणि आम्ही 11 वाजता उठलो कारण झोपायला मला खूप लेट झाला होता. लिटरली 4 वाजले होते. आम्ही माफिया खेळत होतो आणि इतका गोंधळ आणि गडबड होती. आणि 4 वाजता झोपून आम्ही आता 11 वाजता उठलो, फ्रेश झालो आणि दिवसभर काही कामं नाही त्याच्यामुळे फ्रेश होऊन चिल मारणार आहोत. ओके, तर आता जाऊया ब्रेकफास्टला. नवरदेवाच्या हातावरती मेहंदी काढण्यात येते आणि त्याच्या हातात उंदीर काढायचं आहे किंवा पाल वगैरे असतं. कपाळावर पाल किंवा उंदीर काढ. इथे काढायचं पापण्यांवर. मेरे को ये जो मैं इशू बोल रहा था ना, मेरे ये इशू है, ये है वो इशू, इतना बड़ा इशू है ये. तर आम्ही चाललोय वाकोडेच्या अक्षय वाकोडेच्या घरी चाललोय. अरे भाई तू छोटा है ना केजी भाई, आजा भाई.
अरे भाई फक्त इकडची लोक म्हणजे तयारी करून मारतात. जास्त चटके नाही देत. चटके हा इकडचं चटकेवाला ऊन आहे. अक्षय वाकोडीच्या घरी आलेलो आहे आज आम्ही हापूस आंबे घेऊन. चिंचेचं झाड पण आहे अक्षयकडे, कधी आणत नाही. अरे खरंच चिंच आहे. कधीच नाही आणलं त्याने. किती दिवस एखादी खाऊन बघू. अक्षयच्या घरी आलो आहे आम्ही आणि ऊन आहे पण पुण्यासारखंच आहे ऊन. फक्त इकडची लोक स्कार्फ बांधून जातात. पुण्यातली पण लोक जातात म्हणून. इकडे जास्त हाईट आहे झालं. इकडे, जास्त आहे का? नाही एवढंच आहे पुण्यात. खातिरदारी चालली आहे. खातिरदारी काहीतरी खायला घेऊन आले. चिवडा. संकेतने मागून चिंचा खाल्ल्या कलरचा हावरडायची भेटते ना बाहेर. मी कधी खाल्लं नाही. टेस्ट इथं सर्व ॲम्युनेशनचे शेल्स ते सर्व बनतात आणि त्याच्या बाजूलाच लागून हे हॉस्पिटल आहे हॉर्नस फॅक्टरीचं राईट साईड. भुसावळमध्ये जे बॉम्ब बनतात त्या बॉम्ब मधूनच एक बॉम्ब आमच्याकडे पुण्यात आलेला आहे. हा रोड खूप स्वच्छ असतो कारण की मिलिटरी गव्हर्नर मिलिटरी गव्हर्न एरिया आहे. आणि इथे ब्रह्मोस चा चुलत भाऊ काहीतरी आहे. आयन शक्ती स्थळ मोस्ट सर्व इव्हेंट सर्व हो हे मेन चांगलं असं इथं सर्व मेंट इव्हेंट होतात. आता आम्ही आलो आहे मधुरच्या घरी. मधुरचं खूप मोठं घर आहे. सगळे आतमध्ये बसलेत आणि आम्ही फिरत आलो. मी दाखवतो तुम्हाला मधुरचं घर. 0.5 मध्ये. चलो मधुर के घर चलते. आणि भुसावळची ट्रिप छान झाली ॲक्च्युली. आम्ही खूप फिरतोय. ऊन तर आहे पण गाडीमध्ये एवढं जाणार नाही आहे. पण मजा येते. आणि इथे मला खूप सारं रेल्वेज रिलेटेड गोष्टी म्हणजे कारखाने वगैरे खूप दिसले. ड्रीम लॉन्स माझं छोटू राख्या. राईड घेतलं सर्व बघतो तर कुठं गावात चालला रस्ता. आपण बघतोय मधुरची वरचं टेरेस. काहीतरी स्पेशल आहे असं वाटतंय. दाखवायला घेऊन चाललं म्हणजे काहीतरी स्पेशल असलं. बघूया सगळी गँग आली आहे. सगळी गँग. 2 पुलअप्स. ओ वाव मधुर पुलअप. वाव. एवढं मोठं घर आहे तुमचं. एकच रूम आहे. 2 रूम आहे. ओ भाई तिथे चिंच बापरे बाप. सी व्यू. सी व्ह्यू. अरे औषध पाजवा याला. कसली औषध द्यायची आता? हॅलो सर. मस्त आहे. ये चल रिपब्लिक ऑफ भुसावळ. पोलीस भरतीचे फॉर्म निघालेत बाळा. पोलीस भरतीचे फॉर्म. टाका चालवायला. पोलीस भरतीचे फॉर्म भरून घ्यायचे लवकर. अरे तिथं गीतांजली. अरे त्याने नाव दिलंय ते चिपकलीचं नाव गीतांजली आहे. हड विचार मधूला पेट आहे ती. त्यांच्याकडे पाल आहे. तिचं नाव गीतांजली आहे. हा. ती मरणार कधी? मारत नाही तिला. मारत नाही. पाळीव आहे. पाडी का बसली आहे तिथं ते? अरे मी तर मधुर आहे एक पण पाल पण. Here I come. Oh, here I come. धडपड
गिरा गिरा हुआ आदमी. मी असं मारत होतो त्या बॉलला असा हा पाय असा पुढे चालला गेला. गिरा हुआ आदमी. थंबनेल एंट्री तेच असणार. एकच करायचं गिरा हुआ आदमी आणि तो व्हिडिओ. फा लावणार म्युझिक लावणार फा फा. चला आता थंड मसाला दूध प्यायचा आहे आणि 2 रुपये 2 रुपये मस्त थंडगार मसाला दूध प्यायला आलो आम्ही. इकडे काहीतरी वेगळं ॲसिडिटीने माझं डोकं खूप दुखायला लागलं आहे आणि आता जेवण वगैरे झाले आणि हे पुन्हा माफिया खेळतात. माफियाचं इतकं ॲडिक्शन लागलं आहे सगळ्यांना. मी पण खेळत होती पण मी आउट झाले आणि लास्ट राऊंड होता म्हणून मी आता रिटर्न येते. 5:30 वाजले 1 तासात आम्हाला निघायचं आहे. सो आता पटापट तयारीला लागू. मस्त डेकोरेशन झालं आणि नवरी मुलगी इथेच उभी आहे फोटोशूट करते. हाय हाय मस्त दिसते. आणि इकडे नवरदेव. हे तुझं झालं का फोटोशूट? असं वाटतंय मला की अंबानीच्या एंगेजमेंटला आलोय. काय सेटअप आहे. शादीचा सेटअप आहे पण बढिया सेटअप केलाय. वाव माय गॉड. एंगेजमेंट आहे फक्त आणि तरी सुद्धा जो सेटअप केलाय आमचा मधुर पहिल्यांदाच अँकरिंग करतोय आणि कॉन्फिडेंट दिसतोय. जय भीम. तर मी सृजन आणि माझ्यासोबत माझा मोठा भाऊ अनिरुद्ध. आज आम्ही दोघे भाऊ आज या वांग निश्चयचा सोहळा म्हणजेच एंगेजमेंट सेरेमनीचा नेतृत्व करणार आहोत. एंगेजमेंट सेरेमनीला म्हणजे आपण काही क्षणातच सुरू करू. अरे मधुर 1 मिनिट थोडं नी ऐकू का काय झालं? अरे आज काही खास आहे. हा आज एंगेजमेंट आहे म्हणून असं सगळे जमलेत. अरे हा मला माहिती आहे एंगेजमेंट आहे पण आज अजून एक खास इव्हेंट आहे. आज नेहाचा वाढदिवस आहे. अरे वा आज खूप माझ्यासाठी आनंदाचा दिवस आहे कारण की नेहाचा जन्मदिन पण आहे आणि त्याचसोबत नेहासारखी मुलगी सर्वांना मिळाली. प्रश्न काय होता? 24 केळी 20 रुपयाच्या तर 2 डझन मी केळी. माझ्या किती साईडला एवढ्याच्या? बघतो. हा तुझ्या साईडला बघ. 24 केळी. इकडे 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 इकडे. अशा प्रकारे नेहाला अडकवलेला आहे. 5 लोक पाहिजे मला इथे. मीच गेली होती. अबीर 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 या 3 काकू बघा आता कुंदन काय करतोय. कुंदनचा परफॉर्मन्स बघायचा आणि वा 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 अबीर वा. आणि अभिर ऍक्शन अशी जे आपल्यासमोर वधूवर होणारे बाबासाहेबांना सुद्धा या ठिकाणी हार आणि पुष्प अर्पण करीत आहेत. भगवंतं अभिवादन
देख रहा प्यार फायनली जय. आम्ही लहानपणापासून चॉकलेट नाही दिलं बर्थडेला. गुब्बारे खराब कर रहा चॉकलेट चार गायब करता क्या इकडे हावरट बघते बघ केक कडे. तिला केक खायचा आहे. तिला केक खायचा आहे. शुगर पहिली हीच जात होती केक कापायला आणि 3 टाईपचे केक खाऊन शुगर कट केलाय तिने. पोरा उभे आहेत पण इथे संकेत एकावर एक पाणीपुरी ठसतोय एकटाच आणि चॉपर पण आहे. सगळ्या जेवणाचा मेनू काय बघूया. काय वाटतं बाबा लगीन ढिंचॅक ढिचॅक. बाबा लगीन ढिंचॅक ढिचॅक. चॉपर लग्न कधी करतेस आज कोणासोबत. अरे नाचलास. पहिला नंबर नेहमी तूच असतेस जेवणासाठी. गुड गुड गुड. टायमिंग झालाय ऑलरेडी होऊन गेलाय. भुसावळमध्ये ॲक्च्युली खूप छान वाटतंय. सगळे ॲक्च्युली जे जय वगैरेचे रिलेटिव्ह आहेत ते म्हणतात आम्ही तुला ओळखतो वगैरे. कारण ते मला यूट्यूब वगैरे वरती बघतात आणि म्हणून मला खूप छान वाटतं. काकी भेटला कुठे फोटो काढायला. मला माहितच नाही. मी तर अशी करते तुम्हाला. माझं लक्ष घाम पुसून दाखव पुन्हा एकदा. तू काय करशील माहिती का. आणि मी ना ट्यूब ठेवणार खाली. ट्यूब पांढरा ट्यूब लाईट वाला आणि तू असं त्याच्यात फोडत जातो. अविष्का लगा देते अगले साल. मदर की शादी. आणि पुरी ठेसा भाकर. पुरी नाही पोरी. ए भाई हे बघ 8 तास ट्रॅव्हल करायला लागतं. तुझं एंगेजमेंट आणि लग्न एके दिवशी करू. मी डेट पण फिक्स केली तुझी. डेट फिक्स करून 14 फेब्रुवारी. बर्थडे पण होणार त्या दिवशी. जयचा बर्थडे ना मग. किती छान फोटो आलाय. हा फोटो पण खूप छान आलाय. फोटो बघ. तुझा फोटो बघ दाखवायला. फोटो बघ. अरे कोणतरी मिसिंग. काय मैत्री एवढी जागा पुढे बघा ना. अबे साले. अरे मैं तो दाखवायला दिख नहीं रहे वो अभय. केजीला माहिती आहे. थांबला ते तिकडे. जाना बैग भरना है. जा बैग भर जल्दी जा. ये लोग जा रहे हैं. अरे तू मी वेट करत असतो तू कधी असं करेल. आता आम्ही इथून निघतोय. रात्रीचे 11-12 वाजलेत आणि रात्रीच खेळ नाही चालत आहे. रात्रीचा खेळ होता जो माफियात तो 4 वाजता संपला आणि आज नाही आम्ही खेळत आहे. आणि आमची ट्रेन आहे 12:50 म्हणून आम्ही चाललो भुसावळ स्टेशनला आणि तिथून पुणे. येस. आम्ही सगळे इथे आलो आहेत आणि ट्रेनचं जस्ट टायमिंग झालंय. किती मिनिटं आहे. ट्रेन आली ट्रेन आली आहे तिकडून. ट्रेन येते आणि खिची जस्ट गेलाय वॉशरूमला. लेणी सारखं टायमिंग वरती त्याला वॉशरूम होते आणि आता माहित नाही तो ट्रेनमध्ये बसणार आहे की नाही. बघूया काय होतंय. स्टे ट्यून.
ट्रेन आल्यावर आपण